जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक पंचदश आत्मदशक नाम. श्रीराम अस्ति मासांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे. घनघट पोंचट स्वभावे विवरून जाणे जे जीवे वावे न व्हावे आघवे जीव जाणे. एकी माग मागो घेणे एकान मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. जीव जीवात घालावा आत्मा आत्मात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतराचा. जाणवे हेवंड कारे झाले ढिलेपणे हेवंड आले नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. तसेच हे मनास म्हण विवेके जावे मिळवून ढिलेपणे अनुमान होत आहे. अनुमाने अनुमान वाढतो भिडेने कार्यभाग नासतो या कारणे प्रत्यय तो आधी पहावा. दुसऱ्याचे जीवीचे कळेना परांतर ते जाणवेना वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे. आकल सांडून परती लोकवशीकरण करीती अपूर्णपणे हळू पळती ठाई ठाई. जगदीश आहे जगदंतरी चेटके करावी कोणावरी जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ. कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. राजे जाती राजपथे चोर जाती चोरपंथे वेडे ठकले अल्पस्वार्थी मूर्खपणे. मूर्खास वाटे मी शहाणा परी तो वेडा दैन्यवाणा नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. तो जगदंतरी मिळाला तो जगदंतरची चाला अरण्य परत्री तयाला काय उणे. बुद्धी तेने भगवंताचे बुद्धिविहीन माणूस काचे राज्य सांडून फुकाचे भीक मागे. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. अवघेची म्हणती आम्ही थोर अवघेची म्हणती आम्ही सुंदर अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. ऐसा विचार आणि ता म्हणा कोणीच लहान म्हणविना जाणते आणि ते अनुमाना सकळ काही. आपुगल्याल्या स्वाभिमाने लोक चालिले अनुमाने परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे सत्य अवघेच सोडणे मूर्खपणाची लक्षणे तीही ऐसी. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान. न्याय अन्याय समान कदापि नव्हे. न्याय म्हणजे तो शाश्वत अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त ऐक कैसा. एक उघड भाग्य भोगिती एक तस्कर पळून जाती. एकांची प्रगट महंती एकांची कानकोंडी. आचार विचारे विन जे जे करणे तो तो सीन. धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तेची आळिले. धूर्तापासी काही न चले बाजाऱ्याचे. या कारणे मुख्य मुख्य तयांचे करावे सख्य. येणे करिता असंख्य बाजारी मिळती. धूर्तासी धूर्तची आवडे धूर्त धूर्तीच पवाडे. उगेची हिंडीती वेडे कारेविन. धूर्तासी धूर्तपणा कळले तेने मनास मन मिळाले. परी हे गुप्त रूपे केलेस पाहिजे सर्वे. समर्थांचे राखता म्हण तेने येते उदंड जन जन आणि सज्जन आर्जव करीती. ओळखीने ओळखी साधावी बुद्धीने बुद्धी बोधावी. नीती न्याय वाट रोधावी पाषांडाची. वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा. सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे. चंचळपणे तदनंतरे सकळांठाई. एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापाची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. भेट भेट उरी राखणे ही चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास प्रथम. श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे. पालटती मनोविकारे क्षण क्षणा. जितुक्या मूर्ती तितुका प्रकृती. सारिख्या नसती आदियंती. नेमचे नाही पहावे किती काय म्हणून. कित्येक नैश्च होऊन गेले कित्येक फिरंगणात आटले. देश भाषाने रुदिले किती एक. महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे लोक रुदिला. अवकाश नाही जेवायाला उदंड कामी. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले तेने गुन्हे उन्मत्त झाले. रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला. अवघा पोट धंदाच लागला निरंतर. षडदर्शने नानामते पाषांडे वाढली बहुते. पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेशिती. स्वामी स्वार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आगवी. ऐसी पाहता गोवी उदंड झाली. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त. युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला. त्यास देखो सखे नासा झाला वैदिक लोक. त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे ओढले कित्येक जण. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्य घडे अलभ्य लाभ. विचारवंता सुलभ सकळ काही. विचार कळला सांगता नाही उदंड येती अंतराये. उपाय योजिता अपाये आडवे येते. त्याही मध्ये जो तीक्ष्ण
रिकामा जाऊ नेदी क्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. नानाजीनस उदंड पाठ वदो लागला घडघडाट अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे. प्रबोध शक्तीची अंतर अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे. मते मतांतरे सगट प्रत्यय बोलून करी सपाट दंडक सांडून नीट वेदी जना. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो. प्रत्यय बोलून उठून गेला चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. परी तो कोठे आढळेना कोणे स्थळी सापडेना वेश पाहताही न दीना सारिखा दिसे. उदंड करी गुप्त रूपे भिकाऱ्या सारिखा स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मत्सर मतांची गोवी लागोच नेदी. खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती. तेथे कोणाचे चालेना अनुमात्र अनुमानेना कट्ट घालून राजकारण लोक लावी. लोकी लोक वाढविले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. ठाई ठाई उदंड ताबे मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. ऐसे कैवाड उदंड जाणे तेने लोक होती शहाणे जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रांसी. ऐसी कीर्ती करून जावे तरी संसारास यावे दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापक लक्षण नाम समास द्वितीय. श्रीराम मुळापासून सैरावैरा अवघा पंचीकरण पसारा त्यात साक्षीत्वाचा दोरा तोही तत्वरूप. दुरस्त्याप दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी. देह मात्र असते मासांचे तैसेच जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप. रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते मुळे अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. विवेके बहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले म्हणू चक्रवर्ती झाले येणेची नाय. जेथे उदंड जाणीव तेची तितुके सदैव थोडे जाणीवेने निर्देव होती लोक. व्याप आटोप करीती धके चपेटे सोसिती तेने प्राणी सदैव होती देख देखता. ऐसे ते आता वर्तते मूर्ख लोकांस कळेना ते विवेकी मनुष्य समजते सकळ काही. थोर लहान बुद्धिपासी सगट कळेना लोकांसी आधी उपजते तयासी थोर म्हणती. वय धाकुटा नृपती वृद्ध तयास नमस्कार करती विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे. नवे कोणासी म्हणावे सामान्यास काय ठावे कोण कोणास म्हणावे किती म्हणून. धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करीती तयाला या कारणे सलगीच्या लोकांना दुरी धरावे. नेमस्त कळेना वचन नेमस्त नाही राजकारण उगेची धरिती थोरपण मूर्खपणे. नेमस्त काहीच कळेना नेमस्त कोणीच मानिना आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. वडिला वडीलपण नाही धाकुट्या धाकुटपण नाही ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण. गुन्हे विन वडीलपण हे तो अवघेच अप्रमाण त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. तथापि वडिलांस मानावे वडिले वडीलपण जाणावे नेनता पुढे कष्टावे थोरपणी. तस्मात वडील अंतरात्मा जेथे चेतला तेथे महिमा हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. या कारणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके विवेक न शिकता तुके तुटून जाती. तुक तुटले म्हणजे गेले जन्मा येऊन काय केले बळेची सांदीस घातले आपणासी. सगट बायका शिव्या देती सांदीस पडला ऐसे म्हणती मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली. ऐसे कोणी एके न करावे सर्व सार्थकची करावे कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी. शहाण्यास कोणीतरी बाहती मूर्खास लोक दौडून देती जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे परंतु शहाणपणा शिकणे हे उत्तमोत्तम. जो बहुतांश मानला जो जाणावा शहाणा झाला जनी शहाण्या मनुष्याला कायवणे. आपले हित न करी लौकिही तो जाणावा आत्मघातकी या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही. आपण संसारी कष्ट तो लोकांकरवी रागे जोण घेतो जनांमध्ये शहाणा तो ऐसे न करी. साधका शिकविले स्वभावे मानेल तरी सुखे घ्यावे मानेना तरी सांडावे एकीकडे. तुम्ही श्रोते परमदक्ष अलक्षास लाविता लक्ष हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम
पृथ्वीपासून झाली झाडे, झाडांपासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होय. पृथ्वीपासून वेल होती नाना जिन्नस फापावती, वाळोन कुजोन मागुती पृथ्वीच होय. नाना धान्याची नाना अन्ने, मनुष्य करीती भोजने, नाना विष्टा नाना वमने पृथ्वीच होय. नाना पक्षादिकी भक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. मनुष्य मरताचा एका, कृमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी. नाना तृणे पदार्थ कुजती, पुढे त्याची होय माती, नाना किडे मरून जाती पुढे पृथ्वी. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणाचा आहे. झाड पाले आणि तृण, पशुभक्षिता होते सेन, खात मूत भस्म मिळून पुन्हा पृथ्वी. उत्पत्ती स्थिती संहारते, तेथे पृथ्वीस मिळून जाते, कितीके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. नाना बीजांची या राशी, उरढवून लागते गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळून जाती. लोक नाना धातू पुरिती, बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणांची गती तैसीच आहे. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकाची होती पाषाण, महाअग्निसंगे भस्मोन पृथ्वीच होय. सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजवून जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी. पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होय जगती कठीण रूपे. नाना जळाशी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होय. जितुका काही झाला आकार, तितुकाच पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. हे किती म्हणून सांगावे, विवेकी अवघेची जाणावे, खांजणी भांजणीचे समजावे मूळ तैसे. आप आळून पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. आप झाले तेजापासूनी, पुढे तेजे घेतले सुखुनी, ते तेज झाले वायचीनी, पुढे वायो झडपी. वायो गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खांजणी भांजणीला बरे पहा. जे जे जेथे निर्माण होते, तेथे तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती. भूत म्हणे जे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खाणे जीवनाना होणे लागी. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळाचे नाही मूळ बरे पहा. पूर्व पक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्म ते. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुनेसी बाणावे, विचारे विनसी नावे तोची मूर्खपणा. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसे उरली, विचक्षणे विवरली पाहिजे स्वयं. निशेष मायेने निरसन, होता आत्मनिवेदन, वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे. लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम दोघांऐसी तीन चालती, अगुनी अष्टधा प्रकृती, अधोर्ध्व सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी. पण तोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारी ओजा, चुकाऱ्या गेला राजा चौघ्या जणांचा. देव देवालयामध्ये लपाला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसीची आहे. दोन्ही नामे एकास पडली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेक प्रत्यये पाहिली, तो एकची नाळ, नाही पुरुष ना वनिता. लोकी कल्पिले तत्वता, त्याचा बरा शोध घेता काहीच नाही. स्त्री नदी पुरुष खळाळ, ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निव्वळ देह नाही. आपण आपणासी कळेना, पाहू जाता आकळेना, कशास काहीच मिळेना उदंडपणे. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला, आपणासी आपण गलबला सोसवेना. एक असोने फुटी जाती, फुटी असोन स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली प्राणी मात्री. वल्लीमध्ये जळ संचरे, कोरडेपणे हे वावरे, ओले वाचून न थिरे काही केल्या. झाडांमध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडवून जाती. भूमीपासून वेगळी झाली, परिती नाहीत वाळली, निराळीच बळावली तेथे तेथे. देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुबाडे सर्वथा नव्हे. झाडापासूनच झाडे होती, तीही अंतरिक्षी जाती, मुळाने भेदिली जगती कदापि नाही. झाडाशी झाडे खात पाणी, घालून पळती प्रातदिनी, बोलकी झाडे शब्द मंथनी विचार घेती. होणार तितुके आधीचे झाले, मग कल्पून बोलिले, जाणतयासी समजले सकळ काही. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्यये विना अनुमानेना सकळ काही.
सर्वत्रांचा वडील कोण, हेची पहावी ओळख न भेटे आपणासी आपण जगदंतरी. अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्द्यांची संगती खोटी. मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती. अंतरे राखता राजी, भलत्याच भलताच नवाजी. अंतरीन राखता भाजी, मिळणार नाही ऐसे वर्तते प्रत्यक्ष. अलक्षी लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष समाधान होते. मनास मिळता म्हणा, पाहोण येती निरंजन. चंचल चक्र उल्लंघून पैलाड जाती. एकदा जाऊन पाहोण आले, मग ते सानिध्य देखिले. चर्मचक्षी लक्षिले, न वचे कदा. नाना शरीरी चंचळ, अखंड करी चळवळ. परब्रह्म ते निश्चळ सर्वा ठाई. चंचळ धावे एकीकडे, ओस पडे दुसरेकडे. चंचळ पुरे सर्वांकडे, हे तो घडेना. चंचळ चंचळास पुरेना, अवघे चंचळ विवरेना. निश्चळ अपार अनुमाना, कैसे येते गगनी चालिली हवावी. कैसी पावेल पार पदवी, जाता मध्येची विझावी. हा स्वभावची तिचा, मनोधर्म एकदेसी. ऐसा कैसा आकळील वस्तुसी, निर्गुण सांडून अपेसी. सर्व ब्रह्म म्हणे, नाही सारासार विचार. तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर. नेन ते घेते ब्रह्मांडाचे महाकारण. तेथून हे पंचीकरण, महावाक्याचे विवरण वेगळे असे. महत्त्व महद्वत्त, तोची जाणावा भगवंत. उपासना हे समाप्त येथून झाली. कर्म उपासना आणि ज्ञान, त्रिकांड वेद हे प्रमाण. ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी. इति श्रीदास बोधे. गुरुशिष्य संवादे, चंचळ लक्षण निरूपण नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ.